तर नमस्कार मित्रांनो, मी आपला दीपक, मी कोकणकर. आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. तर आजचा व्हिडिओ नवीन घेऊन आलो आहे, ते म्हणजे आज आपण चाललो आहे गावाला. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ते म्हणजे भरपूर वर्षांनी आपल्या बहिणीला पुत्ररत्नाचा लाभ झालेला आहे. त्यामुळे त्या बारशानिमित्त आम्हाला यंदा जायला भेटतं आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्वजण आता निघालो आहे. सकाळचे वाजले 5:45. आपली ट्रेन आहे CSTवरनं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं 7:10ची मांडवी एक्सप्रेस. तर आजचा व्हिडिओ आपला खूपच भारी आहे, कारण ट्रेनने आपण, ते पण पावसाच्या टायमाला, पाऊस तर आहे नाही पण पावसाच्या टायमाला आपण जातो आहे. आता आपण 6 वाजता बाहेर घराच्या पडूया. तर आपले व्हिडिओ नियमित बघा आणि सबस्क्राईब, लाईक करा. तर भेटूया मग आता डायरेक्ट आपण CST स्टेशन निघालेलो आहे. 6 वाजलेले आहेत. बघू शकता पाठीमागं बबलू भाई बारक्या झोपा काढतोय. तर भेटूया आता डायरेक्ट. कालचा व्ह्यू बघू शकता, खूप भारी असतं त्याचं. फ्रीवे एक्सप्रेस तर मित्रांनो, आपण स्टेशनला पोचलो आहे. पाठीमागं बघू शकता आपला हमाल असा सामान घेऊन येतो आणि हा एक छोटू इथं आहे. आता 6:30 वाजलेले आहेत. आपण एकदम लवकर आले. चला तर बघूया आपली ट्रेन 15 नंबर लागलेली इथं मांडवी एक्सप्रेस. बघा, बघू शकता आपली शीट नंबर भेटलेले. आपली शीट नंबर 56, 51, 50, 54 आणि 53. आणि इकडं हा बघा गदा काय करतोय, झोपा. आपल्या स्टेशनला आपण रेल्वे सगळे आणि आपण स्टेशनला पाठीमागं बघू शकता. आतमध्ये पहिल्यांदाच स्लीपर ट्रेनने चाललंय, तर त्याचं टेन्शन वाढले. आपली गाडी कुठे आहे बघा, कसा करतो. इकडं चिप्सचा पॅकेट फोडला नाही. बघू शकता सगळी हवा भरलेली. दाखव खोलून, किती कमी आहे बघा हवा. टेस्ट सांग कशी आहे. आणि इकडं बघू शकता बारक्या झोपा काढतोय. इकडं वहिनी, इथं आई बसली मस्त. 2000 किती गेलेलं, 21ला ना आपण, लॉकडाऊन नंतर 21ला आपण ट्रेनने गेले. कसा वाटलेला तुला? इथं यायला पाहिजे होती. येड झालं. ट्रेन सुटलेली आहे, मांडवी एक्सप्रेस. बघू शकता तुम्ही. बाय बाय मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं आपली ट्रेन निघाली. आपला प्रवास हा डायरेक्ट आता मुंबई CST से छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वैभववाडी. आणि
गाडी आपल्याला फुल दाखवत होती. अजून काय माणसं बघा, ट्रेन सुटली तरी गाड्या सीट सगळ्या खाली आहेत. आणि इकडं बबलू काय बोलतो ऐका. काय बोलतो बबलू? कसा वाटतंय? 2021ला गेलेले, कसा वाटला तेव्हाचा अनुभव? दादरवरनं आता गणपतीक मारूया ना गे ट्रेन दादर. अरे ती पहिल्यांदाच मारलेली ती. कोण सगळी चढली तरी आपण खालीच. आपला प्रवास सुरू झाला आहे, बघू शकता. पहिल्यांदाच आपण ट्रेनने, स्लीपर ट्रेनने जातोय. तिथं मस्त बारक्या झोपा काढतोय. प्रवास सुखकर होण्यासाठी आपण लाडू खाणार आहे, बुंदीचे. गाडी निघाली दादरवरनं थेट ठाणा. मित्रांनो, नाश्ता करायला या. नाश्त्यामध्ये श्रीखंड, गोबी भाजी, भाकरी, चपाती. या 3 जण नाश्ता करतोय. 1 जण झोपलाय, 1 जण बाकी. गाडी आता पनवेलवरनं निघाली. कोकणकडे आपण प्रस्थान करत आहोत, आपल्या गावाला. बघू शकता पनवेलच्या पुढं आपण आलेलो आहे. खायला गावठी काकडी 20 रुपयाची मस्त पैकी. मित्रांनो, हे आहे वीर स्टेशन, बघू शकता तुम्ही. खूपच भारी, लय भारी वीर स्टेशन, लय भारी मस्त. काय नाही खाल्लं, वेपर खाल्लं. वेपर, मला वेपर खूप आवडतं. काकडी बस, काकडी बस. स्टेशनला आपण उतरलेलो आहे आणि मला वाटतं ट्रेन लगेच चालू आहे. इकडे बघू शकता बबलू गँग. आपली चिपळूणवरनं गाडी निघालेली आहे. दुपारचे वाजले 1:15 आणि इकडे बघा, बारका आमचं जेवत नाही. काय झालं सांग सगळ्यांका. काय सुरत मंगळूर एक्सप्रेस आपल्याला दिसते. चिक्की खायची नवीन पद्धत दाखवतो. चिक्की कशी खाताय बघा. दाखवा चिक्की खायची नवीन पद्धत. 2:30 वाजले, चाय प्यायचा टाइम बघ. झोपा काढून झाले, आता चाय बघ. सुंदर
3:50 झालेले आहे आणि आपण आता आलो आहोत रत्नागिरी स्टेशनला. अनाउन्समेंट पण झाली. लय भारी रत्नागिरी स्टेशन. जवळजवळ अर्धा तासाने रत्नागिरी स्टेशनवरून आपली गाडी सुटलेले. संध्याकाळचे वाजले 4:30. आता आपण आहोत रत्नागिरी स्टेशन पासून आपली गाडी निघालेली. आमच्या घरोघरी गणपतीक लई धमाल. सप्तो जत्रा अष्टम शिमग्या नाचवतात पालखी कमाल. कोकणात आमच्या घरोघरी गणपतीक लई धमाल. सप्तो जत्रा अष्टम शिमग्या नाचवतात पालखी कमाल. साखरमानी रजा काढून बघा येते मुंबई वरसून. साखरमानी रजा काढून बघा येते मुंबई वरसून. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन. वंदे भारत ऑरेंज कलर भारतीय रेल आपली वंदे भारत आपल्याला भेटलेली आहे. खूप भारी एक नंबर वंदे भारत ऑरेंज कलर मध्ये. आपल्याला कधी जायला भेटेल काय माहिती. गेली वंदे भारत आणि आपण राहिलो क्रॉसिंगला. आमच्या दशावतार डबलबारी फेमस. नमन जखडी शक्ती तुरा नृत्य कला झकास. कोकणात आमच्या दशावतार डबलबारी फेमस. नमन जखडी शक्ती तुरा नृत्य कला झकास. परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून. परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन. तुमचा प्रसन्न होतला मन. खाण्याचा प्रवास अजून आपला प्रवास संपलेला नाही, पण खाण्याचा प्रवास आपण भेळने संपवूया. आता भेळवाला आलाय तिकडे. आपण एक मस्तपैकी भेळ बनवूया सुकीवाली आणि खाऊया. भेळ घेतलेली आहे ती 30 रुपयाला भेटली. मला वाटलं 20 रुपयाला भरपूर भेटल्या. बघू शकता गाव आलेलं आहे राजापूर रोड. पण आपल्याला इकडं नाही उतरायचं आहे. आपल्याला उतरायचं आहे वैभववाडी. उतरा चला. इथं भेळ खात आहेत बघ कशी मस्तपैकी. राजापुराला उतरायचं नाही हो काय. राजापूरवाले बसून आहेत भेळ खात. पहिल्यांदाच आपला प्रवास हा राजापूरच्या पुढं झाला आहे वैभववाडी. आता थोड्याच वेळात वैभववाडी स्टेशन येणार आहे, तर आपल्याला उतरायचं आहे तिकडे. तर व्हिडिओ बघत राहा. कुठे थोड्याच वेळात वैभववाडी स्टेशन येणार आहे आणि आता आपल्याला उतरायचं आहे. आपला प्रवास ट्रेनचा हा इकडेच समाप्त होणार आहे थोड्याच वेळात. आपण वैभववाडी स्टेशनला उतरलो आहे 6:05 म्हणजे जवळजवळ 1.25 तास गाडी लेट झालेली आपली. इकडे बघू शकता बारक्या बबलू आहे. फायनली आम्ही 6:15ला घरी पोचलो आणि आता जेवायला बसलो आहे. या जेवायला भाकरी, भात, वरण्याची भाजी आणि खास करून चुलीवरले पापड सगळं आम्ही जेवायला बसलेलो आहे. बघू शकता तर बबलू वाढतोय. इथं बारक्या पहिलाच जेवण झालेलं आहे. चला.